हाय नमस्कार सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा आज सकाळपासून काही व्हिडिओ घेतला नव्हता. आता म्हणलं व्हिडिओ घ्यावं आणि तुम्हाला सांगावं जरा स्वीटीच्या खाण्यापिण्याची कशी काळजी घ्यायची कशी नाही ते विचारावं, सांगावं नाही विचारावं म्हणलं. त्याच्यामुळे मी व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर बघा परवा दिवशी आम्ही दवाखान्यातून जाऊन आलो तर डॉक्टरांनी सगळं व्यवस्थित आणि चांगले म्हणून सांगितलं. फक्त खाण्याची काळजी घ्या आणि पाणी पोटभर प्या असं सांगितलंय. तर स्वीटीला ना आता खाण्यात थोडासा बदल करा म्हणलं. सकाळच्या पारी नाही का खजूर आणि शेंगदाण्याचं लाडू खायचे आणि नंतर चहा चपाती खायची. तर थोडंसं बदल करावं म्हणलं म्हणजे नाही का तिच्या अंगात एनर्जी ताकद येईन. त्याच्यामुळं ना इकडं बघा तुमचं दाजी बसले. दाजींना मी सकाळी ना सामानाची चिठ्ठी लिहून दिली ती काय काय आणायचं ते. तर दाजींनी निम्म सामान आणलं निम्म ठेवलं या. त्याच्यामुळे दाजी इथं 2 वस्तू राहिले तर मेन महत्वाचेच राहिलेत, काजू आणि बदामच राहिलं या. दाजी म्हणतात मी सांगितलं होतं त्यांनी दिलं कसं काय नाही काय माहिती. तर हां तर तुम्ही म्हणता ना आता बदल काय करायचा आहे म्हणताय. तर स्वीटीला काय आवडत नाही. आल्यापासून मी तिला विचारत होती ताई आपण बनवू ताई नको म्हणत होती. पण म्हणलं तुझं आता मी ऐकणार नाही. सकाळची बारी उठलं की पहिलं ते खायचं मी जी बनवून ती आणि मग बाकीचं. ती म्हणली मला तिखट चिवडा आवडतं तिखट चिवडा बनव. म्हणलं चिवडा पण बनवू पण त्या अगोदर ही बनवते. तर मी काय बनवणार आहे माहिती आहे का? त्याच्यासाठी ना मी इकडं भरपूर सगळं सामान आणलं या तिच्यासाठी. तर सकाळच्या पारी तिला खाण्यासाठी ना मस्त असं ना मी इकडं बघा इकडं आणलेलं आहे खोबरं, खारीक, अजून खसखस, डिंक आणि काजू बदाम आणि गूळ ही सगळं टाकून आहे ना डिंक, खसखस, काजू बदाम, गूळ, खोबरं आणि खारीक आणि ही पण टाकायची त्याच्यात खजूर. तर हे सगळं टाकून आहे ना मस्त असं बनवायचं आहे. काय म्हणतात ग शिकवडा टिकवडा बनवायचा आहे बघा. तर ही खोबरं ना मस्त असं याला याच्या चकल्या करायच्या. ही खारीक देगत आहे ही खारीक आहे ना ही खारीक मस्त अशी ह्याला ना बारीक करायची आणि तुपामध्ये आबळ भाजून घ्यायची चांगली. डिंक पण चांगला भाजून घ्यायचा आणि खसखस तव्यात थोडीशी आबळ भाजायची आणि सगळं मिक्स करून आहे ना मस्त असं ती बनवायचं तिला खाण्यासाठी. तर साखरेत नको म्हणलं गुळात बनवावं थोडंसं म्हणजे वेगळी चव काहीतरी भेटल. त्याच्यातच काजू बदाम पण याच्यातच टाकून द्यावं म्हणलं. हे नाही का खोबरं खारीक याच्यातच टाकून द्यावं. असं रोज आलं खायला तिला पण जीवावर येतं नको म्हणते खायला. त्याच्यामुळे याच्यातच टाकून द्यावं म्हणलं. म्हणून मी सगळं दाजींना सांगितलं होतं. दाजींनी सगळं भरपूर इकडं सामान आणलंय बघा सगळ्या सहित. पण मेन विसरलेत म्हणतात मी सांगितलं होतं त्यांनी दिलं नाही विसरून राहिलं असं. हा याच्यावरती ना मी सकाळी चिठ्ठी लिहून दिली ती बघा दाजींना. तर सगळं आहे याच्यावरती आणि काजू बदाम हे बघा इथं या बघितलं का. पण काजू बदामच आणायचं राहिलं ताय कसं काय. आणि ही काय आहे की वेगळंच आणलंय ती नव्हतं सांगितलं. ही हां ब्लॅक मनुका आणलेत बघा स्वीटीसाठी खायला. तर ताय तुला याच्यातलं काय आवडलं ही धरा तुमची चिठ्ठी ठेवा तुमच्यापाशी. हां ते कन्फ्यूज झाले बाबा बघायलाच लागले ती होय ती तर रोजच खाते की मग शेंगदाण्याचं लाडून ती. हां एक म्हणजे निम्मा झालाय त्याच्यातला. आल्यापासून आल्यालाच आणलं होतं बघा शेंगदाण्याचं लाडून ती. नाही ग आल्यापासून आहे ना. तुम्ही ना वस्तू एक्सपायर बघून आणत जावा बरं का. मी तुम्हाला सांगते प्रत्येक वस्तू एक्सपायर बघत जावा. मी प्रत्येक वस्तू दुकानातून घेताना एक्सपायर बघते कारण आपल्याला पैसे द्यायचे असते. एक्सपायर आणून काय करायचे. हां पहिले एक्सपायर डेट बघते मी पण. तर मस्त अशी हवा सुटली बघा चांगली आणि हवेला बाहेर बसलोय आम्ही सगळीजण. म्हणलं सकाळपासून काही व्हिडिओ नाही घेतला काय नाही आमचं काय चाललंय काय नाही तुम्हाला सांगितलं नाही. तर सांगावं म्हणलं तुम्हाला की आता मी मस्त असं स्वीटीच्या नाश्त्याची तयारी करणार आहे. चांगली काजू बदाम खारीक खोबरं खसखस डिंक हे सगळं वाढलं का काय झालं काय घे होय काय झालं बाजार वाढलं. अरे वा खरं काय किती 18 चांगलं वाढलं या. कॉंग्रॅच्युलेशन्स काय कांद्याला बाजार वाढलं. आता आपण जास्त खायला आणू अजून कांदा विकल्यावर तर तुम्ही म्हणता ना आता जास्त खायला आणू म्हणते ताय पहिलं सांग
संडास बाथरूम बांधून घे मग खायला वेळेला बघ. तर संडास बाथरूम बांधायची तयारी चालू आहे बघा. बाहेर बांधायचं का घरात बांधायचं ती नियोजन चाललंय. आता एवढ्या महिन्याभरात संडास बाथरूमचं काम आपलं होईल. पण बाहेर बांधायचं म्हणलं ना तर काय कमी लाखभर रुपये खर्च येतोय आणि सध्याला तर काही इतके पैसे नाहीत. त्याच्यामुळं थोडक्यात थोडं आपलं घरात बांधलं म्हणजे हां राहू दे आगत आहे. तर थोडक्यात थोडं आपलं घरामध्ये बांधलं म्हणजे काय होईल माहिती आहे का, स्लॅब टाकायचं वाचल, 1-2 साईडच्या भिंती वाचतील. नाही या साईडला एक हाईच आहे पण 2 साईडच्या भिंती वाचतील. याच्यामुळं ना घरात बांधायचं तात्पुरतं स्वीटीला तिथल्या तिथं ती नियोजन चाललंय. आपल्या खोल्या तिन्ही पण खोल्या भरपूर मोठ्या येतं. मग आतमध्ये चाललंय. मग नक्की अजून फिक्स नाही घरात बांधायचं का बाहेर, पण चाललंय नियोजन. 2 दिवस झालं. काल सागर आलते ना त्यावेळेस मग सागरनी तुमच्या दाजींनी स्वीटीनी तिघांनी मिळून नियोजन केलं आणि मला सांगितलंय मम्मी असं असं करायचंय जमतंय का. म्हणलं तुमच्या मनाने बघा कसं जमतंय तसं करा. तर ते पण करून घ्यायचंय आणि त्याचबरोबर हिची पण काळजी घ्यायची. ही काय आणलंय पप्पांनी, केस काळी करायला आणलं या. का ग काय झालं ग, बाळाने डिशूम केलं होय. तर हां ती माघारी द्यायची दुकानात आणि बदलून आणायची. पप्पा एक्सपायर डेट बघत नाहीत. आम्ही घरी आलं की पहिल्या सगळे एक्सपायर डेट बघतो आणि मगच ती वस्तू घेतो, नाहीतर मग माघारी वापस करायला लावतो. आहे का नाही. कांद्याला बाजार वाढला. इकडे बघा ती भाऊ आले सांगायला कांद्याला बाजार वाढला. त्यांचा पण कांदा भरपूर आहे. वाढला भरायचा का हा. आता ना मोटर चालू करायची आहे आणि आपल्या ऊसाला पाणी द्यायचंय. आणि मी इथं थोडंसं माळवं लावले त्याला पण पाणी द्यायचंय. उगवलंय चांगलं. पण मोंट्या काय करतो माहितीये का, मोंट्या ना जातो. आता ऊन इतकं आहे ना मापाच्या बाहेर. आता 4-4:30 झालेत बघा तरी सुद्धा ऊन लागतं या. मोंट्या जातो आणि जी भिजवलंय ना तिथं उकरतो आणि उकरून तिथं बसतो. नेमकं तिथल्या त्यांनी 2 भेंड्या चांगल्या आलेल्या घालवलेत. आव तुम्ही ना नंतर सामान घेताना चांगलं लक्ष द्यायचं आणि एक्सपायर डेट पण बघायच्या. ती देतात ना दुसरं सामान घ्यायला गेले पटदिशी एक्सपायर डेट बघायची. एका साईडलाच असते. पण डबल कुटाणा करूच तर ती उगाच वाटतं ना परत महागारी द्यायचं ती. हा मग आता ना आता ती जाताना ती घेऊन जायचं आणि त्याच्यावरचं ते द्यायचं महागारी, त्याच्यावरचं दुसरं घ्यायचं आणि काजू बदाम त्यांना सांगायचं तुम्ही पूर्ण पैसे घेतलेत काजू बदाम राहिले. हा मी काढलाय सगळ्यांचा फोटो काढलाय. किती 1100 का 1200 रुपये गेले सगळं. 1100 रुपये गेलेत. मग सगळ्यांचा फोटो काढलेला आहे. अर्धा किलो सांगितलं होतं मी, कारण म्हणलं एकदमच बनवायला नको, जसं लागन तसं बनवू, कारण आपली लेख लय खाती या. 1 किलो मी अर्धा किलो ज्यावेळी 1 किलो झालं ना पैसे वाढले ना असं त्यासाठी दिसायसाठी फोटो काढ तर चला हा करा तुम्ही मोटर चालू. मी कपडे भिजत घातले दाजींची बघा सगळी. आता आपटून घेते आणि आपला कांदा ना इकडं मी सकाळ म्हणजे स्वयंपाकी झाल्यावरती कांदा मस्त असा इतका मोठा ढिगोरा होता. काना कापला. दाजी पण कापू लागत होते. आम्ही दोघांनी मिळून कांदा काटला आणि एवढा काटायचा राहिलाय बघा. तर ही सगळा कांदा आहे आपला कसला लाल जर दिसतोय ना, कसला मोठ्या बाजार वाढला. 20 रुपये झाला. मी तर म्हणलं 20 रुपये झाला की देऊन टाकायचा. स्क्रीनशॉट निघतो ना, दोन्ही बटन साईड संगच दाबतात ना तुम्ही, त्याच्यामुळं. हा चला पत्र इथंच ठेवलेत बघा. हा चालतंय. आव बरमुडा घालून जावा की पॅन्ट खराब होईल. पांढरी पॅन्ट घातली तुम्ही. नाही बरमुडा घालून जावं ना, मग दुसरी पॅन्ट खराब घालून जावं. पांढरी पॅन्ट निघत नाही वर लगेच. 4:30 वाजले चालू जाऊ सर व्यवस्था करू सर टाइम जायचंय. बघितलं का नाही तर ऐकत. हा धुवायला आहे की मी. जांभळं लागलेत आता मोठी व्हायला बघा आपल्या जांभळीची चांगली. हा करा चालू करा. मी पाणी भरून घेते आणि टाकते पॅन्टी आपटून चांगल्या रप्पा. इकडं बघा मोठ्याने उकरून बसलेला आहे. इथं उकरून बसलाय, तिकडं त्या कोपऱ्यात उकरून बसला. इथं बघा बघितलं का तिथं भेंड्या आलेल्या उगून. सगळीकडे उकरू बसलाय या. सगळं उकरून टाकले. आता गेलाय गावात मागाशी. आता ह्याला भिजवून घ्यायचंय बघा. निम्मं पाणी इकडे येतं, निम्मं पाणी तिकडं जातं.
मग दाजी तिकडं भिजवतात ना, तर तिकडं भरपूर पाणी सोडायचं आणि इकडचा कॉक निम्मा बंद करायचा आणि निम्मा ठेवायचा, म्हणजे ही भिजून निघन आणि मला कपडे धुण्यासाठी पाणी पण मोकळं खळखळीत होईल. त्याच्यामुळं जांभळं लईच मोठी मोठी झाले जेव्हा आता पिकतात, महिन्याभरात ही जांभळं पिकते नाही. चला व्हिडिओला करते इथं चेंड आणि ती बघू काय काय राहिलं ते अजून दाजींना आणायला सांगते आणि मस्त असं मग सकाळच्या नाश्त्यासाठी स्वीटीला खायला बनवून ठेवते. तर काय सांग तुझं काय म्हणणं? ना चला ओके बाय बाय.